आज गेली जवळपास 11 वर्ष मोदींची राजवट आपल्या देशावर आहे आणि देशातील बँकिंग क्षेत्राचं संपूर्ण त्याचा आकार उकार त्याचं रंगरूप बदलेल की काय अशा पद्धतीच्या गेल्या काही वर्षातले निर्णय आहेत. त्याला कदाचित अजून वेग येऊ शकतो आणि म्हणून हा विषय सार्वजनिक सभांमध्ये चर्चेला जाण्याची खूप गरज होती. बँकिंग क्षेत्र हे सार्वजनिक मालकीचं त्याचं प्रभुत्व स्थान असावं का नसावं याच्या चर्चा आपल्या देशामध्ये अनेक दशकं चालू आहेत. विशेषतः बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर 1969 नंतर. त्या अर्थाने हा विषय नवीन नाही, परंतु हा विषय डावे विचारवंत, डावे अर्थतज्ञ, डावे पक्ष, डाव्या ट्रेड युनियन्स, विशेषतः बँकिंग क्षेत्रातल्या यांनी सातत्याने लावून धरलेला होता. अजूनही ते लावून धरत आहेत. परंतु या सगळ्याला देशातील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षाने, काँग्रेस सारख्या राजकीय पक्षाने ह्या विषयाला व्यासपीठ देणं आणि तो उचलून धरणं याचं मला खूप महत्त्व वाटतं आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. तर अशामुळेच या विषयाला ट्रॅक्शन मिळणार आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे संसदेमध्ये हेडकाउंट होतो. हेडकाउंट हे जर सभागृह असेल आणि ज्यावेळी ठराव पास होतो त्यावेळी ठरावाच्या बाजूने किती हात वर जातात ह्याच्यावरून निर्णय होत असतात. त्यामुळे शेवटची जी लिटमस टेस्ट असते कुठल्याही राजकीय निर्णयाची ती संसदेतील संख्याबळाची असते आणि म्हणून मुख्य प्रवाहातील काँग्रेस सारख्या पक्षांनी या विषयाला अशा पद्धतीने ट्रॅक्शन देणं याचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो. हा जो विषय आहे मित्रांनो याची मी थोडी कॉम्रेड उडगीनी बरीच ज्याला सद्यकालीन इश्यू म्हणता येतील त्याची मांडणी केली. IDBIच्या खाजगीकरणापासून मी आपल्यासमोर पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडी संकल्पनात्मक फ्रेम उभी करण्याचा प्रयत्न करतो ज्याला राजकीय आर्थिक तत्वज्ञान असं म्हणता येईल. खरं तर कुठलंही संघर्ष, कुठलंही आंदोलन याला जर तत्वज्ञानात्मक बैठक असेल, राजकीय भूमिका त्याची एक खोलीकरण केलेलं असेल तर ते दीर्घकालीन लढता येतं, नाहीतर ते टिकू शकत नाही. म्हणून आपण हा विषय का लावून धरत आहोत, आपण सार्वजनिक मालकीचा आग्रह का धरत आहोत याची स्पष्टता, याची वैचारिक स्पष्टता आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या आंदोलनाची आणि ह्या प्रकारच्या संघर्षाची एक दीर्घकालीन हे संघर्ष टिकू शकतात. हे सार्वजनिक विरुद्ध खाजगी क्षेत्राचा जो वाद आहे तो जागतिक आहे, तो वैश्विक आहे, सर्वकालिक आहे. अनेक दशकं हा सुरू आहे, अजूनही सुरू आहे. अमेरिकेपासून, युरोपपासून ते भारतासारख्या गरीब आणि विकसनशील देशांमध्ये देखील तो सुरू आहे. फाईन, त्याचं स्वागत केलं पाहिजे. वैचारिक संघर्ष, वैचारिक मतभेद हे लोकशाहीमध्ये असले पाहिजेत आणि ते त्यावेळी लढले देखील पाहिजेत. मुद्दा हा आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकी प्रभुत्व स्थानी असावी का नसावी हे अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रातील सार्वजनिक आणि खाजगी मालकीसारखं नाही. कारण कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्र हे एकमेव द्वितीय असतं. जसं मानवी शरीरामध्ये अनेक इंद्रिय आणि अवयव असतात आपल्याला माहिती आहे, परंतु मानवी शरीरातलं हृदयाचं स्थान एकमेव द्वितीय असतं. ते असतं शरीराला रक्त पुरवठा करण्याचं, ते असतं रक्ताभिसरण चालू ठेवण्याचं. आणि एवढंच नाही तर आपल्या हृदयामध्ये जे सॉफ्टवेअर आहे, जे आज्ञा प्रणाली आहे, ज्यावेळी आपण अन्न खातो त्यावेळी जठराकडे आणि पचन संस्थेकडे रक्ताचा पुरवठा वाढतो. ज्यावेळी संकट येतं आणि आपल्याला वाचवायचं असतं स्वतःला, जीव, आणि पळायचं असतं त्यावेळी रक्त पुरवठा पायाकडे वळला जातो. हे अनेक लाखो वर्षाच्या उत्क्रांतीतून आलेलं शहाणपण आहे, सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे.
मी ही अॅनॉलॉजी आपल्या बँकिंग क्षेत्राला देतोय. बँकिंग क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या हृदयासारखं असतं, ज्याच्यामध्ये क्रेडिट आणि पतपुरवठा हे रक्त आहे. आणि शरीराला कुठल्या गरजा कुठल्या काळामध्ये आहेत याच्याप्रमाणे जसं हृदय रक्ताचा पुरवठा कमी जास्त करतं, तसं बँकिंग प्रणाली, त्या देशातील बँकिंग प्रणाली, त्या देशातील बँकिंग क्षेत्र याच्यावर देखील ती जबाबदारी आहे की देशातील अर्थव्यवस्थेतील कुठल्या क्षेत्रांना किती पतपुरवठा करायचा आहे, केला पाहिजे, हे ठरवण्याचं काम हे बँकिंग क्षेत्राचं आहे. आणि म्हणून त्या बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकीचं प्रभुत्व असणार की नसणार हे महत्वाचं आहे. विशेषतः आपल्यासारख्या गरीब आणि विकसनशील देशामध्ये, जिथे अनेक जवळपास 70 ते 80% आपली लोकसंख्या अजूनही दैनंदिन राहणीमानाच्या प्रश्नामध्येच गुंतलेली आहे आणि क्रेडिट पतपुरवठा ही त्यांची लाईफलाईन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्याचा एक व्यापक, जसं मी म्हणालो, एक फ्रेम तयार होईल की आपण सार्वजनिक मालकीचा आग्रह कशासाठी धरत आहोत. आपण पुढे बघणार आहोत की सार्वजनिक मालकी आणि सार्वजनिक बँका याचं समर्थन करण्याचं जे याची जन्मकथा आहे, याचं जे जेनेसिस आहे, ज्याचा उल्लेख शिदोरीच्या अंकामध्ये आहे आणि आपण इथे बसलेला जो वयोगट मला दिसतोय त्या सगळ्यांनाच माहिती आहे. 1969 साली इंदिरा गांधींनी केलेलं राष्ट्रीयकरण वगैरे त्या डिटेल्समध्ये मी जात नाही, परंतु त्याच्या मागचं जे राजकीय तत्वज्ञान होतं त्याची पुनरुजळणी करण्याची गरज आहे. परत त्याची पुनरुजळणी करण्याची गरज आहे. तरच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण सार्वजनिक मालकीचा आग्रह का धरत आहोत याची आपल्याला स्पष्टता येईल, त्याच्यातून कन्व्हिक्शन येईल आणि ती कन्व्हिक्शन आपली ताकद असते. 1969 साली राष्ट्रीयकरणापूर्वीची जी अवस्था होती ती स्वातंत्र्यानंतर जवळपास 20 वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपल्या देशामध्ये लाखो सामान्य नागरिकांचा सहभाग होता. शेतकरी, ग्रामीण भागातील अनेक प्रौढ स्त्री पुरुष, विद्यार्थी, कामगार, मध्यमवर्गीय, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाची खासियत राहिलेली आहे की त्याच्यातला सहभाग हा अतिशय व्यापक होता. अनेक लोकांनी हौतात्म्य देखील पत्करलं. का, कशासाठी, हा प्रश्न परत विचारला पाहिजे, ज्याचा संबंध आजच्या विषयापर्यंत येऊन भिडतो. ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळवायचं होतंच, परंतु स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्यांना भुकेपासून स्वातंत्र्य पाहिजे होतं, रोजगार पाहिजे होता. आपल्याला त्यांच्या घरात जन्मलेल्या पिढ्यांच्या भविष्याबद्दलची जी धूसरता होती, जी अनिश्चितता होती, त्या अनिश्चिततेपासून त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. राजकीय स्वातंत्र्य वॉज नॉट अन एंड इन इटसेल्फ. राजकीय स्वातंत्र्य त्यांना त्यांच्या भौतिक ज्या वंचितावस्था होती त्यांची अनेक अर्थाची, त्याच्यापासून स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास होता. आणि 1969 सालचं राष्ट्रीयकरणाचा जो निर्णय होता तो त्या परिप्रेक्षामध्ये बघायला पाहिजे. कारण गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या 20-22 वर्षामध्ये आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीसाठी अनेक गोष्टी केल्या. अनेक संस्थांची उभारणी केली, सार्वजनिक क्षेत्र उभी केली, औद्योगिक संस्था उभ्या केल्या. परंतु या सगळ्यामध्ये सगळ्यात एक मोठा जो बॉटलनेक होता तो होता भांडवलाच्या पुरवठ्याचा. देशांतर्गत बचती गोळा करणाऱ्या यंत्रणा कमकुवत होत्या आणि मुख्य म्हणजे त्या सर्व खाजगी मालकीच्या होत्या. ज्या खाजगी मालकीच्या बँका शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या काळातील श्रीमंत व्यापारी आणि औद्योगिक घराणी यांचीच त्या काळजी घेत होत्या. इंदिरा गांधींनी हा बॉटलनेक बरोबर ताडला आणि तरच ती कोंडी फुटणार होती हे ताडलं आणि त्याच्यातून राष्ट्रीयकरण झालेलं आहे. याला दुसरा जो आयाम होता तो आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा होता. आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये एका बाजूला अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली असलेली पाश्चिमात्य भांडवलदारी राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियनच्या रशियाखाली असलेली समाजवादी राष्ट्र. ही दोन्ही राष्ट्र दुसऱ्या महायुद्धानंतर
स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना आपापल्या गोटामध्ये ओढायचा प्रयत्न करत होती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी अलिप्ततावादाची भूमिका मांडली, ज्याच्यातून आम्ही कुठल्याही गोटामध्ये जाणार नाही, आम्ही आमचा मार्ग स्वतंत्रपणे चोखाळू, आम्ही मदत देऊ पण परावलंबित्व घेणार नाही, अशी ती फिलॉसॉफी होती. राजकीय पातळीवरती असलेला अलिप्ततावादाचा जी फिलॉसॉफी होती त्याचंच प्रतिबिंब पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आर्थिक तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून राष्ट्राचं स्वावलंबन, राष्ट्रामध्ये तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संस्था उभ्या करणं, ह्या राष्ट्राची आर्थिक जडणघडण ही ज्याला इन हाऊस रिसोर्सेस वापरूनच केली पाहिजे, हा आग्रह त्याच्यातूनच आलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतलेल्या राजकीय भूमिका अलिप्ततावादाच्या आणि देशांतर्गत आर्थिक विकासाचं तत्वज्ञान याच्यामध्ये सुसंगती आहे विक्रांत. आणि हीच सुसंगती, हाच धागा इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरणात नेलेला आपल्याला दिसतोय. इंदिरा गांधींच्या राष्ट्रीयकरणामधलं जे मिशन होतं त्याची ही 2 उद्दिष्ट होती. एक, देशांतर्गत 70-80% असलेल्या लोकांची भौतिक राहणीमान सुधारणं, त्यांच्या भौतिक आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी बँकिंग उद्योग कसा सहाय्यभूत होईल हे बघणं, हा एक आयाम होता. आणि दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवरती आपण कुठल्याही देशावर, मग तो कितीही ताकदवर असो, त्याच्यावरती परावलंबी राहणार नाही. आपलं स्वातंत्र्य, आपली राजकीय सार्वभौमता तेव्हाच टिकू शकते ज्यावेळी आपण आपली आर्थिक सार्वभौमता टिकवून शकू, अशी ती फिलॉसॉफी आहे. आणि हे दोन्ही आयाम लक्षात घ्या. आज ह्या 19 जुलैला 2 आठवडे देखील झालेले नाहीये, 56 वर्ष झाली आहेत बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर. तरी देखील या 56 वर्षानंतर देखील हे दोन्ही आयाम, देशातल्या कोट्यावधी बहुसंख्य सामान्य नागरिकांच्या राहणीमान सुधारण्याचं आव्हान, आणि दुसरं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं सार्वभौमत्व टिकवणं, राजकीय सार्वभौमत्व आणि आर्थिक सार्वभौमत्व, जे सेपरेट करताच येणारे नाही. हे दोन्ही आयाम आज देखील तेवढेच रिलेव्हंट आहेत. आणि म्हणून सार्वजनिक मालकीच्या बँकांचं बँकिंग क्षेत्रामध्ये प्रभुत्व स्थान असलं पाहिजे, हा जो आपला आग्रह आहे त्याची ही राजकीय आर्थिक तत्वज्ञानात्मक चौकट आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे. मी माझ्या आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की बऱ्याच वेळा असं होतं, खरं तर असं झालंय की गेल्या अनेक वर्षामध्ये सार्वजनिक मालकी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या ज्यावेळी चर्चा होतात त्यावेळी त्या हमखास खाजगी क्षेत्राशी तुलना करूनच होतात. तुम्ही सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूचे का खाजगी क्षेत्राच्या बाजूचे, अशा पद्धतीच्या बायनरीज आपल्या समोर टाकल्या जातात. खरं तर हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत आणि ते अशा बायनरीमध्ये, ज्याला मराठीमध्ये द्विअक्षी असं म्हणता येईल, त्याच्यात पकडता येणार नाही. हा प्रश्न तुम्हाला लाल रंग आवडतो का पिवळा रंग आवडतो अशा पद्धतीचा नाही आहे. आज देशामध्ये, ज्या देशामध्ये मी मगाचपासून म्हणतोय तसं 70-80% लोकसंख्या अजूनही राहणीमानाशी झगडत आहे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य अजूनही धूसर आहे, इतक्या वर्षानंतर देखील आपल्या देशातील 50% लोकसंख्या तरुण आहे, 35 वर्षाखालील आहे. हे सगळे प्रश्न आपल्या आजच्या विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्न असा विचारला पाहिजे की सार्वजनिक आणि खाजगी या बाजूचे तुम्ही आहात का, याच्याही पेक्षा आज 2025 मध्ये देखील भारतासमोर जी आर्थिक आव्हानं आहेत, भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याची जी आव्हानं आहेत, त्यासाठी सार्वजनिक मालकी, बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकी प्रभुत्व स्थानी असली पाहिजे का नाही, हा प्रश्न सातत्याने विचारला पाहिजे. हे तुम्हाला सार्वजनिक आवडतं का खाजगी आवडतं असा तो व्यक्तिगत प्रश्न नाहीये. आणि हा जो सापळा आहे, हा सापळा नव उदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानाने टाकलेला सापळा आहे. दरवेळी बायनरीमध्ये विचार करणं. या सापळ्यातून लवकरात लवकर बाहेर आलो तरच आपण सार्वजनिक व्यासपीठांवरती सार्वजनिक मालकीचे
समर्थन करू शकतो. तरच आपण लोकांमध्ये जाऊन त्यांना कन्व्हिन्स करू शकतो का आपण ही मागणी का करत आहोत किंवा ही आपण मांडणी का करत आहोत. झालंय असं मित्रांनो, दुर्दैवाने, की सार्वजनिक बँकिंगचं खाजगीकरण होऊ नये हे जणू काही सार्वजनिक बँकिंगमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नोकऱ्या टिकवण्याचा प्रश्न असल्यामुळे त्या ट्रेड युनियन्स त्यांच्या मागण्या घेऊन जात आहेत. हे परसेप्शन दुर्दैवाने अर्धमूर्ध लोकांमध्ये आहे. हे आहे की सामान्य लोकांना सार्वजनिक और बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकीच्या बँका प्रभुत्व स्थानी असणं, त्या तगड्या असणं हा आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे जेवढ्या कन्व्हिन्स पद्धतीने व्हायला पाहिजे तेवढं रुजलेलं नाही. आणि इथे संबंध जनमानसाचा येतो, इथे संबंध लोकांच्या राजकीय शिक्षणाचा येतो, इथे संबंध नॅरेटिव्ह सेट करण्याचा येतो. लक्षात घ्या, नॅरेटिव्ह हे राजकीय वैचारिक संघर्षामधलं सगळ्यात मोठं हत्यार आहे आणि आपल्याला ते अजून धारदार करावं लागेल. मी जवळपास 50 वर्ष डाव्या चळवळीशी संबंधित होतो आहे. अजूनही मी बँकिंगमध्ये काम केलेलं आहे आणि हे माझं मत आहे जे मी तुमच्यापर्यंत पोचवतो की अल्टिमेट राजकीय लोकशाही नांदणाऱ्या आपल्या देशामध्ये सामान्य लोकांना सार्वजनिक बँकिंग क्षेत्राच्या मागे उभं करणं, त्यांना सार्वजनिक बँकिंग क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकी ही प्रभुत्व स्थानी असली पाहिजे, सार्वजनिक बँका तगड्या असल्या पाहिजेत, हे मनापासून पटणं ही आपण लढाई जिंकण्याची खूप मोठी आपल्याला खूप मोठं बळ त्यातून मिळू शकतं. आणि परत त्याचा संबंध आजच्या सार्वजनिक सभेशी आहे. अशा सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणं, याच्यासाठी लिटरेचर तयार करणं आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नॅरेटिव्ह सेट करण्याचा संबंध आहे. हे नॅरेटिव्ह सेटिंगसाठी वैचारिक भूमिका घेणं, त्या लोकांना समजतील अशा भाषेमध्ये पोचवणं, अशा पद्धतीने ते आपण पुढे नेलं पाहिजे. कॉम्रेड उदगीने ऑलरेडी प्राधान्य क्षेत्र ज्याला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या बद्दलची मांडणी केली आहे. या नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये बरंच काही बोलता येईल. मी फक्त 3 गोष्टींचा थोडक्यामध्ये उल्लेख करतो. त्या गोष्टी, पहिली गोष्ट ज्याला डायरेक्टेड लेंडिंग म्हणतात. बँका, खाजगी बँका पण पतपुरवठा करू शकतात. लक्षात घ्या, मुद्दा पतपुरवठा करण्याचा नाहीये, मुद्दा आहे तो पतपुरवठा, बँकिंग क्षेत्राकडून होणारा पतपुरवठा आणि देशासमोर असणारे अर्थव्यवस्थेचे प्राधान्यक्रम याच्याप्रमाणे होतोय की नाही. खाजगी क्षेत्रातील बँका क्रेडिटचा पतपुरवठा हा मार्केट तत्वाप्रमाणे करतात. त्याचा संबंध देशाच्या समोर असलेल्या आर्थिक आव्हानांशी असेलच असं नाही. आणि म्हणून देशाची आर्थिक प्रगती करायची असेल, देशाला स्वावलंबी करायचं असेल आजच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये, तर शासनाकडे अशा पद्धतीचे अधिकार हवेत की कुठल्या क्षेत्राला किती पतपुरवठा गेला पाहिजे. आणि म्हणून सार्वजनिक मालकी प्रभुत्व स्थानी असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये हा पहिला मुद्दा आहे जो डायरेक्टेड लेंडिंगचा आहे, ज्याचा संबंध बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक मालकी प्रभुत्व स्थानी असणार की नसणार याचा आहे. दुसरा नॅरेटिव्ह सेटिंगचा संबंध आहे जो जनमानसापर्यंत जाऊन भेटतो, जनतेच्या भौतिक गरजांपर्यंत जाऊन भेटतो. तो आहे पतपुरवठ्याच्या टर्म्स, पतपुरवठ्याचे व्याजदर काय असणार. आपल्याकडे 70-80% लोकांच्या ज्या उपजीविकेच्या इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून अतिशय मार्जिनल सरप्लस, अतिशय कमी प्रमाणामध्ये सरप्लस तयार होतो. त्यामुळे अधिक व्याजदराची कर्ज ते 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 डायजेस्ट करू शकत नाही, ते पचवू शकत नाहीत आणि कर्ज थकतात, कर्जबाजारीपणा वाढते. आज मायक्रो फायनान्स क्षेत्रामध्ये काय घडत आहे याची तुम्ही माहिती घ्या, जर नसेल तर नुसतं गुगलवर किंवा इंटरनेटवर चाललं तरी तुम्हाला कळेल. मोठ्या प्रमाणावरती इथे सार्वजनिक विरुद्ध खाजगीचा संबंध येते. मायक्रो फायनान्स क्षेत्रातील सगळ्या बँका, वित्त संस्था, NBFC या सगळ्या खाजगी मालकीच्या आहे आणि त्यांनी
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कुटुंबांना एवढा कर्ज पुरवठा केलाय, एवढ्या उच्च व्याजदराने कर्ज पुरवठा केलाय की तिथे मोठ्या प्रमाणावरती आज अरिष्ट सदृश्य परिस्थिती आहे. आमचे इथे आज मित्र बसलेले आहेत, ते आत्ता सांगत होते की कोकण, मी स्वतः कोकणातून येतो, कोकणासारख्या ठिकाणी मायक्रो फायनान्स मधून घेतलेल्या कर्जामुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. ते अजून वाढे, वेगवेगळ्या ठिकाणी वाढे. आणि हे महाराष्ट्रापुरतं नाहीये, हा पूर्ण राष्ट्राचा फिनॉमिना आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण गेले अनेक दशक ऐकत आहोत. माझं असं रीडिंग आहे की याच्या पुढची लाट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि दुसरी लाट येईल असं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कदाचित चालूच राहू शकतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरी लाट येणार आहे ते गरिबांमधील वाढत्या कर्जबाजारीपणामुळे. आणि त्याचा सगळा संबंध हा खाजगी मालकीच्या मायक्रो फायनान्स कंपन्या, खाजगी मालकीच्या NBFCs, खाजगी मालकीच्या स्मॉल फायनान्स बँका यांच्याकडून केलेल्या कर्ज पुरवठ्यामुळे आहे. त्यामुळे सोशल बँकिंग हे आपलं दुसरं नॅरेटिव्ह. सोशल बँकिंग म्हणजे लाडकी बहीण किंवा किसान सन्मान योजनेतून अर्थसंकल्पातून दिलेले डोल्स नाहीत. बँकिंग, सोशल बँकिंग आणि कमर्शियल बँकिंग याच्यातला फरक हा आहे की सोशल बँकिंग मध्ये हे मान्य करण्यात येतं की कुठल्याही कर्ज स्वरूपामध्ये, कुठल्याही कर्जरूपी ऍक्टिव्हिटीमध्ये जसा फायनान्शियल रिटर्न असतो, जसा वित्तीय परतावा असतो, तसा सामाजिक परतावा देखील असतो. त्यामुळे वित्तीय परतावा, फायनान्शियल रिटर्न्स आणि सामाजिक परतावा म्हणजे सोशल रिटर्न्स हे एकत्रितपणे डोळ्यासमोर ठेवून केलेलं बँकिंग म्हणजे सोशल बँकिंग. आणि तिथे सार्वजनिक मालकी आपली महत्वाची ठरते बँकिंग मग. आपला तिसरा नॅरेटिव्ह असणार आहे तो राजकीय देशाच्या सार्वभौमतेचा, ज्याचा उल्लेख मी केला. फक्त थोडक्यात 2 मिनिटात आत्ताच्या परिस्थितीचे ठोकताळे घेतो. आपल्याला कल्पना आहे ट्रम्प तर आज हाऊसहोल्ड नेम झालेला आहे. आज सगळ्या लोकांना डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे कारण त्याच्या सतत बातम्या येत असतात. गेली 40 वर्ष आपल्याला माहीत असलेली जागतिक व्यापाराची, जागतिक अर्थव्यवस्थेची, जागतिक स्थलांतरितांची ज्याला डेमोग्राफिक म्हणतात, जागतिक बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राची, जागतिक भूराजनैतिक प्रत्येक घडी आज विस्कटली जाते. माहित नाहीये पुढच्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात याचं चित्र काय असेल. या सगळ्या परिप्रेक्षामध्ये प्रत्येक देश आणि विशेषतः भारतासारखा देश जो आकाराने मोठा आहे, ज्याची अर्थव्यवस्था आज एका साइजेबल आकाराची आहे, या देशांनी स्वतःचं राजकीय आणि आर्थिक सार्वभौमत्व टिकवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी एक घटना घडते, आता आपल्याला माहिती आहे पहलगाव नंतर ऑपरेशन सिंदूर झालं आणि हे लक्षात आलं की तुर्कीच्या एका विमानतळावरती सेवा पुरवणाऱ्या तुर्कीच्या एका कंपनीने पाकिस्तानला मदत केली आणि तुर्की कंपनीवरती बंदी आणायची वेळ आपल्यावरती आली. मुद्दा काय? एक घटना घडेल आणि ह्या देशातील असलेल्या परकीय कंपन्या, या देशातील असलेल्या परकीय गुंतवणुकी आणि या देशातील परकीय बँका यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन 180 डिग्रीज बदलू शकतो. हे कधीही घडू शकते विदाउट एनी नोटीस. आणि म्हणून विविध स्ट्रॅटेजिक क्षेत्रात, जरी आजचा विषय बँकिंगचा असला तरी देशातील अनेक याला व्यूहरचनात्मक क्षेत्र असं म्हणता येते, ज्याच्यातून सार्वभौमता प्रोटेक्ट करता येते. बँकिंग सकट अनेक क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकी असण्याची गरज आहे. अशी 3 नॅरेटिव्ह याच्यात भर घालता येईल. वेळेअभावी मी जास्त बोलत नाहीये. ही नॅरेटिव्ह घेऊन आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तरच मला असं वाटतं की आपण लोकांना हे कन्व्हिन्स करू शकतो, हे त्यांना समजावून सांगू शकतो की सार्वजनिक मालकी, बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक मालकी हा त्या बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाहीये, व्यक्तिगत प्रश्न नाहीये, हा सर्व देशाचा प्रश्न आहे आणि हा तुमच्या सर्वांच्या भौतिक राहणीमानापर्यंतचा प्रश्न आहे. मी आता माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. तो काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. एक सजग भारतीय नागरिक
आणि राजकीय आर्थिक व्यवस्थेचा अभ्यासक म्हणून मी हे नोंद करू इच्छितो आपल्या समोर, आपल्या इथे बसलेले अनेक जण माझ्या मताचे असतील की काँग्रेस पक्ष वेगाने आपल्या मुळांकडे जात आहे आणि मी व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून त्याचं स्वागत करतो. आणि काँग्रेस पक्षाची ही मुळं आहे. इथे बसलेले पदाधिकारी, प्रेक्षागृहात बसलेले काँग्रेसचे सभासद आणि आपण देखील, म्हणजे मी त्याला असं कंपार्टमेंटलाइज करत नाही. काँग्रेस आमचा आहे. मी जरी काँग्रेस पक्षाचा औपचारिक सभासद नसलो तरी काँग्रेस माझी आहे याची भावना मी सतत बाळगत आहे. ही काँग्रेस पक्षाची मुळं ही स्वातंत्र्य आंदोलनातून आलेली आहेत आणि स्वातंत्र्य आंदोलनानंतरच्या काही दशकांमधली मुळं आहेत आणि या मुळांकडे काँग्रेस पक्ष वेगाने जात आहे, हे माझं निरीक्षण आहे, जे मी स्वागत करतो. राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेमध्ये त्या नावामध्ये भारत जोडो न्याय यात्रा असं ठेवण्यात आलं. याचे अर्थ समजून घ्या. राहुल गांधी व्यक्ती नाही आहे, राहुल गांधी एक फिनॉमिना आहे. ते एका फिनॉमिनाचं नेतृत्व करतात. नाहीतर एवढे लाखो लोक त्यांच्यावर रोज चाललेच नसते आणि आज देखील त्यांचे पाठीराखे बदले नसते. त्यामुळे मी व्यक्तीचं नाव, ती व्यक्ती, जी व्यक्ती नेतृत्व करते तिला सॅल्यूट. त्याच्याबद्दल मुद्दा नाही आहे. मुद्दा असतो की ज्यावेळी त्याचा व्यापक पाया बनतो त्याचे अर्थ वेगळे असतात आणि वेगळे लावले जातात, वेगळे लावले गेले पाहिजे. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान हे लक्षात आलं आणि म्हणून नावात बदल केला की देश आणि समाज एकसंघ करणं पुरेसं नाही. एकसंघ करणं हे एंड इन इट सेल्फ नाही. जसं स्वातंत्र्याच्या वेळी मी म्हणालो की राजकीय स्वातंत्र्य हे स्वांत सुखाय नव्हतं लोकांसाठी, तो फक्त पहिला टप्पा होता. ते एक हत्यार होतं. भुकेपासून, रोजगारापासून, राहणीमानातल्या वंचितावस्थेपासून आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याच्या धूसरतेपासून, अनिश्चिततेपासूनचं स्वातंत्र्य लोकांना पाहिजे होतं. तीच धागा इथे नावात बदलामध्ये मला दिसतो की देश एकसंघ करणं हे स्वांत सुखाय नाही. देश एकसंघ कशासाठी करायचा तर देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रणाली या न्याय्य असल्या पाहिजेत, जस्ट असल्या पाहिजेत. म्हणून तो नावात बदल केला. हे खूप मोठा मेसेज आहे. हा खूप मोठा मेसेज आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरत आहेत. त्याच्यात देखील मला तोच धागा दिसतोय. मुद्दा असा आहे मित्रांनो की जातीनिहाय जनगणनेतून जे काही निष्कर्ष निघते, जी काय आकडेवारी उपलब्ध होईल ती काही अकॅडमिक व्हॅल्यूची नाही आहे. अकॅडमिक मूल्य असेल जे संशोधक त्याचा वापर करून अजून काय काय त्याच्यावरती लेख लिहितील, मुद्दा तो नाही आहे. ही अंतर्दृष्टी आल्यानंतर पुढे काय? पुढे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या पाठीराख्यांना आणि आमच्या सारख्या सहानुभूतीदारांना, राजकीय सहानुभूतीदारांना त्या आकडेवारीमधून जी काय अंतर्दृष्टी येईल त्याच्यावरती धोरणात्मक उपाय करावे लागणार आहेत. त्या धोरणात्मक उपायांसाठी संस्थात्मक धाचे असणार आहेत, असावे लागणार आहेत. तुम्हाला इन्स्टिट्यूशनल इन्स्ट्रुमेंट असल्याशिवाय धोरणं लाभवता येत नाही आणि त्याचा परत संबंध सार्वजनिक मालकीच्या बँकांपर्यंत येतो. जातनिहाय गणना हा आकडेवारीचा एक्झरसाइज नसला पाहिजे. जातनिहाय जनगणना हा अकॅडमिक एक्झरसाइज नसला पाहिजे. त्याच्यामधून येणाऱ्या अंतर्दृष्टी, याच्यातून विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारची सामाजिक, आर्थिक धोरणं आखली गेली पाहिजेत आणि ती जर अंमलात आणायची असतील तर त्याच्यासाठी संस्थात्मक ढाचे हे तयार ठेवावे लागतात. जे असतील ते अधिक सशक्त करावे लागतात आणि त्याचा संबंध आजच्या विषयाशी आहे की सार्वजनिक बँका सशक्त असणं, बँकिंग क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालकी प्रभुत्वस्थानी असणं, या त्या येणाऱ्या अंतर्दृष्टीवरती उपाययोजनांसाठी देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. शेवटचा मुद्दा आहे की आजच्या आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचा फॅसिझम आणि ज्या पद्धतीचा, ज्याला बिग कॅपिटल म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याची एक युती आपल्या समोर दिसते. या फॅसिस्ट आणि बडं भांडवल, बिग कॅपिटल इंग्लिशमध्ये बिग कॅपिटल असं म्हणतात, या युतीला
छेद देण्याचं सामर्थ्य देखील या सगळ्या अजेंड्यामध्ये असू शकतं. आणि म्हणून परत पुन्हा एकदा मी शेवटचा मुद्दा हेच मांडत आहे की या सगळ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या सगळ्या अजेंड्याचं अंमलबजावणी करण्याचं हत्यार म्हणून सार्वजनिक बँकांच्या बँकिंग क्षेत्रामधील सार्वजनिक मालकीच्या प्रभुत्व स्थानाकडे आपण बघायला पाहिजे. एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद.